अध्याय 15वा आणि 15 अध्यायामध्ये कृष्ण परमात्म्याच्या मुखातून जेव्हा संसार निरूपण त्या अर्जुनाचा जो बुद्धीतला बदल आणि त्या अर्जुनाच्या वृत्तीचं स्थित्यंतर, वृत्तीतला स्थितीचा बदल त्याला स्थित्यंतर म्हणतात. जी वृत्ती खोट्यामध्ये मिसळली होती, जी वृत्ती विकारामध्ये थांबली होती, जी वृत्ती अज्ञानानं माखली होती, ती अर्जुनाची वृत्ती ज्ञानामध्ये आली. की भगवंताला सांगायच्या 15 अध्यायामध्ये पुरुषोत्तम पुरुषाचं वर्णन झालं, अक्षराक्षर सांगितलं. आता अक्षराक्षरावर भिन्न तो पुरुषोत्तम शेवटचा टोक सांगितला आणि सुरुवातीला संसार वृक्षाचं उलटा आहे सांगितलं. त्याचं मूळ ब्रह्मा आहे, त्याच्या शाखा काही खाली काही कोणत्या कोणत्या लोकांना ठेवून टेकल्या का, अशा नाना प्रकारचं वर्णन करता करता भगवंतानं 15 अध्यायाचा शेवट करताना निरुपाधिक स्वरूपाचं वर्णन केलं. आणि हे परब्रह्म परमतत्व जी वस्तू आहे ते तुझं रूप आहे असं सांगताना ज्ञान दिलं ओवीमध्ये आणि बोधाच्या माध्यमातून अर्जुनाला सावध केलं आणि अर्जुनाला ब्रह्मस्वरूपाचं चिंतन करून अर्जुनाला ब्रह्मरूपामध्ये एक रूप केलं. त्याला म्हणतात पुरुष, उत्तम पुरुष. निरुपाधिक स्वरूपाचं चिंतन केलं, सोपाधिकारा बाजूला काढलं आणि अर्जुनाला सावध करून बोधात मन आणलं. आणि अर्जुन पुरुषोत्तम म्हणला, ते पुरुषोत्तम म्हणजे परमवस्तू परमात्मा परब्रह्म आहे, त्याची स्थिती अर्जुनाला प्राप्त करून दिली. आणि त्याचं वर्ण ह्या गोळीमध्ये आलं. प्रत्येक जण पुरुषोत्तमच आहेत, पण आपण उत्तम न राहता अधम झालो, अज्ञानात आलो, जगाकडे गेलो, वासनेत गेलो, भ्रष्ट झालो आणि देहाला माझं म्हणताना अज्ञान वाढवत गेलो. अज्ञान ठेवून कर्म केलेलं बंधनकारक असतं आणि ते पापपुण्य उत्पन्न करत असतं. पण ज्ञानाच्या माध्यमातून, ओवीच्या संदर्भातून, भगवंताच्या वाणीतून आणि वेदाच्या स्पर्शातून मन पुरुषोत्तम होतं आणि अर्जुन पण जातं आणि ब्रह्म पण येतं. असं प्रत्येक जीवाचं असतं. प्रत्येक जीव हा अहंकाराने वाटलेला आहे, देहामध्ये आटलेला आहे, इंद्रियामध्ये तो एक झालेला आहे, भगवंतापासून दुरावलेला आहे, भेदात तो थांबलेला आहे, अभद्याला त्यानं सोडलेले, दुःख त्यानं भोगलेले, कर्म त्यानं स्वीकारलेले, पाप पुण्यामध्ये तो आलेला आहे. बुद्धीला पाप पुण्य कळतं, भगवंत कळत नाही. हा जो दुरावा आहे भगवंताचा आणि बुद्धीचा तो मान्य नाही वेदाला. पुण्यामध्ये थांबणारी बुद्धी भगवंताला दूर करते आणि पापाला उत्पन्न करणारी बुद्धी नरक भोगते आणि पाप पुण्याला सोडणारी बुद्धी साधकामध्ये असती आणि साधना तीव्र असती, मोक्ष हातात असतो. प्रत्यक्ष आत्मा परमेश्वर तो स्वतः बनतो, कारण पुण्य आणि पापाच्या फळी जाणारी बुद्धी परमेश्वरामध्ये असती, वेदांताची स्थिती असती, उत्तम गती असती आणि साधू संतांची तिथं भेट असती, स्वरूपाची प्राप्ती असती, जगताची भ्रांती नसती, ईश्वराची ओळख असती, देहाचा बाध असतो, स्वरूपाचा साक्षात्कार असतो. तेव्हा त्या जीवाला ईश्वराचा स्पर्श असतो देहात, तो देहात नसतो, कारण तो महात्मा असतो. त्या ज्ञानी म्हटलंय म्हणून ते ज्ञान अर्जुनाला भगवंताला दिले 15 अध्याय. ते कसं दिलं बघू. चला, उत्तम पुरुष निरुपाधिकाचं वर्णन आहे. सोपाधिकार हे जगत आणि देह आहे. सोपाधिकातून निरुपाधिकार द्यायचं हे ज्ञानाच्या माध्यमातून, श्रवणाच्या बोधातून, वेदाच्या सान्निध्यातून, गुरुच्या संगतीतून बुद्धी ब्रह्म होती आणि निरुपाधिक पदाला प्राप्त होती. सोपाधिक देहाला सोडून जाती, अमर होती, तिथं जन्म मरण थांबतं आणि पाप पुण्य लांबतं. काय पुण्यन, काय पापन, काय अज्ञान, हे कशामध्ये अडकून बसलो, काय करायला काही कळत नाही, काय वागतं ते सगळंच माहिती, सांगून फायदा नाही. चला आता 542 झाले वाटतं. सोहम ऐका. सोहम तेही अस्तवले, ते तर सांगतेची सांगणे झाले, द्रष्टत्वेसी गेले दृश्य जेते, द्रष्टत्वेसी गेले दृश्य जेते. दृश्य म्हणजे जगत, द्रष्टा म्हणजे त्या जगताला जाणणारा, पाहणारा, तो द्रष्टा. तिथं जगताला सत्ता नाही, पाहणारी वृत्ती उरली नाही, तर द्रष्टा कुठे आहे? जेव्हा दृश्याचा स्वीकार असतो, जगताला अस्तित्व असतं, आरंभवाद असतो, जगताचा अपवाद नसतो, तेव्हा द्रष्टा आणि द्रष्टाचा व्यवहार असतो, त्रिपुटीचा तिथं चमत्कार असतो.
आणि तेव्हा दृश्याला पाहणारा द्रष्टा असतो, म्हणजे ते द्रष्टच मावळतं, तर द्रष्टा कुठे आहे भगवंताला सांगायचे. आता कसं मावतं पुन्हा बघू, पण पाठीमागं येऊ. कसं यायचं पाठीमागं ऐका. सोहम तेहि अस्तवने, म्हणजे जेव्हा सूर्याचा अस्त होतो तो म्हणतो सूर्य गेला मावळला, मग अंधार असतो ना. सोहम तेहि अस्तवने, सूर्य मावळला. तसं सोहम 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 करणारी वृत्ती मावळली. सोहम म्हणजे तो ब्रह्मा, ते ब्रह्म आहे, मी आहे. सो आत्मा हम आहे. मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म. मी देह नाही, मी ब्रह्म आहे. हे जे ज्ञान फलद्रूप होतं वेदाच्या माध्यमातून आणि श्रवणाच्या तपातून, साधूच्या संगतीतून आणि ओवीच्या फलातून सोहम प्रगट होत. का प्रगट होत? कारण तिथं अहम बाधित होत. ज्या देहाच्या संबंधामध्ये मन देहाला माझं म्हणताना अहम जिवंत होतं, अज्ञान मागं होतं, समोर जगत होतं, वृत्तीत विकार होता आणि दुःखाचा चमत्कार होता, भेदाचा नमस्कार होता, ईश्वराला दूर केलं होतं आणि जगताला स्वीकारलं होतं. तू मी वर मन आलं होतं. पण जेव्हा तू पण नाही आणि मी पण नाही, सगळ्याला आधार तोच आहे, तर तो आणि मी संपलं आणि तोच मी आहे असं उगवलं. ते ब्रह्मरूप आम्हाला अकलल्या गेलं आणि देह भावना बंद झाली, अज्ञानाची स्थिती मावळली, ज्ञानाला आकलन झालं आणि मन सावध झालं. मी देह नाही असं कळून आलं, वृत्तीमध्ये ज्ञान गेलं, संतांना सावध केलं, बोधाचा चमत्कार झाला, वेदाला नमस्कार आला आणि मनामध्ये ईश्वराचा स्पर्श झाला. पण ते वृत्तीगत ज्ञान उद्भूत झालं, ते सोहम वेद आहे. स्वतःतून सांगितलेला भगवंताचा त्या ठिकाणी स्पर्श आहे बुद्धीला. सो हम, मग सो म्हणजे आत्मा आहे, हम म्हणजे ती माया आहे. त्याला आहे म्हणणारी ती आहे, व्यवहार करणारी माया आहे आणि असणारा तो आहे. अस्तित्वाला सांगणारी माया आदिशक्ती त्याला आहे म्हणायला लावती. पण आहे म्हणणं हे वृत्तीगत आहे. वृत्ती म्हणजे व्यवहार आहे, व्यवहार म्हणजे कार्य, कार्य म्हणजे अज्ञान आहे, अज्ञान म्हणजे बाधित आहे, बाधित म्हणजे खोट आहे. हा पण व्यवहार मावळला म्हणजे सोहम त्याला अस्त गेला, म्हणजे मी सोहम आहे हे पण भाव मावळला. अष्टांग दंडवत कोट आहे. सोहम म्हणजे मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, मी देह नाही, ती वृत्तीच मावळली. हे वेदाचं ज्ञान श्रवणातून झालं, संतांच्या संगतीत जेव्हा ओवी फुलली तेव्हा ओवीचं फल म्हणजे हे सोहम. तो सोहम वृत्तीमध्ये प्रगटला. आधी वृत्तीमध्ये अहम होता, मी देह अशी जी वृत्ती म्हणत होती, तो अहम बाधित झाला. मी देह म्हणणारी वृत्ती आता मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे असं म्हणू लागली, म्हणजे सोहम उद्भवला. समोर जगत आहे, वृत्तीत विकार आहे आणि भेदाचा नमस्कार होता. तू आणि मी होतं तेव्हा तेव्हा अहम होतं. पण आता सोहम मध्ये तू नाही आणि मीही नाही. तुला आणि मीला सगळ्याला आधार तर तोच आहे. तो व मी संपून तोच मी हे उगवलं. तोच मी म्हणजे सोहम, सोहम तोच मी, मी ब्रह्मरूप आहे असं जेव्हा म्हणू लागलो, जे ज्ञान आकळलं, वृत्तीमध्ये ज्ञान गेलं, वृत्तीचा आणि बोधाचा चमत्कार झाला, वृत्तीत बोध एकत्र झाला, संतांना वृत्तीला सावध केलं. हा संतांच्या बोधाचा चमत्कार आहे, अभेदाचा नमस्कार आहे. तेव्हा वृत्ती मावळली आणि ज्ञान त्या वृत्तीत उद्भूत झालं. तोच सोहम म्हणजेच बुद्धीला ईश्वराचा स्पर्श आहे आणि तो आहे म्हणायला ती लागते, ती म्हणजेच आदिशक्ती. तो परमात्मा आहे, आहे म्हणणारी ती शक्ती आणि ती पण मावळली. वृत्ती म्हणजे व्यवहार, व्यवहार म्हणजे कार्य, कार्य म्हणजे अज्ञान आणि ते अज्ञानच बाधित झालं, बाधित झालं म्हणजेच खोटं ठरलं, म्हणजेच सोहम अस्तवला. मी सोहम हा भावही मावळला आणि फक्त तोच उरला, तो म्हणायला ती राहिलीच नाही. जेत सांगतेची सांगणे झाले. ज्या स्वरूपाचं वर्णन करायचं होतं ते ब्रह्मस्वरूप मी झाले. आता काय सांगू, ब्रह्म तर बोलत नाही, ब्रह्मा वाचून बोलता येत नाही, ब्रह्माशिवाय जगत नाही आणि त्याच्या वाचून मी नाही, तर त्याच्या वाचून बोलायचं नाही, ते तर मी झाले. आता मला बोलता येत नाही. त्याची सांगणे झाले. जे ब्रह्मस्वरूप वेदाच्या माध्यमातून संतानं माऊलीनं ओवीच्या शब्दातून प्रगट केलं ते ब्रह्म मी झाले. आता ब्रह्म झाल्यावर कुणी बोलायचं? ब्रह्म तर बोलत नाही, ब्रह्मा वाचून वृत्ती नाही, ब्रह्मा तर वृत्ती नाही.
राम बोला नसे मग काहीच चिंता जीवाला. ओ श्रीराम हे राम बोला नसे मग काहीच चिंता जीवाला. नाम राम नाम गुण गाणी रंगता स्वात्म सुखाचा अनुभव घेता. केले ते फळाला नसे मग काहीच चिंता जीवाला. राम नाम गुण गाणी रंगता स्वात्म सुखाचा अनुभव घेता. केले ते फळाला नसे मग काहीच चिंता जीवाला. नसे मग काहीच चिंता जीवाला. प्राणी झाले द्रष्टत्वेचे गेले दृश्य जेते. जिथं दृश्य पाहणार द्रष्टाच मावळा दृश्य कुठे आहे. जिथं ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करताना ब्रह्म झाला ब्रह्म कुठे. ब्रह्मस्वरूपाचं चिंतन करणारा ब्रह्म जाणता जाणता ब्रह्म झाला बोलणं कुठे. द्रष्टाला जाणता न जाणता द्रष्टा मावळला दृश्य कुठे. मग काय नंतर सांगायचं तुला अर्जुना. काय सांगा बोला आता. मग द्रष्टा द्रष्टा मावळला मग काय झालं. ऐक अर्जुना. आता बिंबा आणि प्रतिबिंबा माझी कैसी म्हणून प्रभा जरी कैसे निहे लाभा जायचे न. आता बिंब आणि प्रतिबिंब वरी बिंब एखादी प्रतिबिंब आहे. बिंब जर असेल तर प्रतिबिंब पडतं. पण मधल्या प्रभेचा जो लाभ आहे माझी कैची हे म्हणू नये प्रभा. आता बिंब आणि प्रतिबिंब आता ह्याचा लाभ होत आहे नाही असं म्हणता येत नाही. प्रभेचा बिंब्याच्या प्रभावामुळे प्रतिबिंब पडलं आणि मग लाभ नाही कसं म्हणता येईल तुला अर्जुना. त्याच्या प्रभेमुळे जे बिंब आहे तर समाजामुळे जगत आहे. लाभ कसा नाही. मोठे बिंब मोठे खरे. तर बिंब नाही तर प्रतिबिंब नाही. तसं मी नाही तर जगत पण नाही. आत्मा नाही तर देह पण नाही. भगवंताने नाना रूपाने सांगितलं. पुढे सांगितलं काय बघू सर. का घराणा फुला दोन्ही धृती असे जे माझा का घराणा फुला दोही धृती असे जे माझा रिला ठाई. ते न दिसे तरी नाही ऐसे बोलू नये. ते न जरे दिसे काही ऐसे बोलू नये. अर्जुना फुलामध्ये सुगंध आहे पण दिसत नाही म्हणून सुगंध नाही का. माझ्यामुळे जगत आहे मी दिसत नाही म्हणून मी नाही का. बापरे किती सुंदर सांगितलं. म्हणतो प्रेरणा तुमच्या म्हणजे आडोदन रोज तळमळ करते बाबा हे बोट फिरू नका बाया. माऊलीचे शब्दात या वेदाचं ज्ञान घ्या स्वतः ब्रह्म व्हा. या बाया बोट फिरून सोडत नाही. त्या चातुर्मास आले की नाच त्याचा धिंगाणा धिंगाणा. बहुतेक न शेंबड्या की न केल्यापेक्षा बरे. कुणीच काय करत त्यापेक्षा बोट फिरू फिरू तरी संस्कार जपायला म्हणून धन्यवाद नमस्कार त्यांना. नमस्कार तुमच्या पायाला हाताला तुम्हाला डोक्यापासून नमस्कार तुमच्या पायापाशी आमचा द्या. पण हा भाव जर जाणला नाही तर काय होईल आपल्या मनाचा. होई कळलं नाही काय आयुष्याचा उपयोग तुमच्या. काय करता हातात ज्ञानेश्वरी घेऊन ब्रह्मरूपता प्राप्त व्हावी. देहरूपता निघून जावी. वृत्तीचा बाध व्हावा. नामाचा सतत वाणीमध्ये सतत सतत नाम वाणीत राहावं पेरावं आणि त्या बुद्धीमध्ये ब्रह्म साक्षात्कार व्हावा. असं जीवन जगावं. त्यांना वाटतं मोठं फिरले की झालं सगळं. काय झालं नाही माय खाली बस काय कळलं.
अनुवाद करता येणं, श्लोक सांगता येणं, होळी मध्ये आता काय ऐकलं ते बी तोंड उघडून बोलता येणं. मला पुण्य म्हणत नाही नवीन बायका. मी सांगू काय तर मी सांगू का मला हे कळालं. तोंड उघडत नाही तर बाया मौन राहतात. ब्रह्मरूप झाल्या त्या, ब्रह्मज्ञानी झाल्या, ब्रह्मरूप झाल्या. आता वाणी पण आवाजच्या पदावर गेल्या बिचारे. जाऊ द्या ते तरी व्हावं, नका बोलू आम्हाला. पण कधी कधी वाटतं एवढं सुंदर सांगून कुणी शब्द सांगत नाही, कुणी फोन लावित नाही. बरे मैसून म्हणतो मला दोही तृतीयासे जे माझा दिला ठाई ते न दिसे तरी नाही ऐसे बोलू नये. फुलं आणि सुगंध एकत्र राहतात, पण जेव्हा फुलाचा सुगंध दररोज हवेमध्ये येतो तो दिसत नाही म्हणजे सुगंध नाही असं नाही अर्जुना. फुलापासूनच सुगंध आहे, पण तो जसा हवेच्या माध्यमातून दरवळतो आणि नाकाच्या द्वारे घाणेंद्रियाला तो आनंद भोगता येतो, पण तो दिसत नाही म्हणून सुगंध नाही असं म्हणायचं का. मी जगात व्याप्त आहे, माझी व्यापकता खरी आहे आणि ती स्वरूपाचं वर्णन माझं आहे आणि मीच आहे, जगत नाही. मी दिसत नाही, जगत दिसतं म्हणून जगत स्वीकारतोस आणि मला नाकारतोस असे का अर्जुना. नाही देवा, नाही नाही, तुम्हीच आहे. दृश्य खोट आहे. दृश्य जेव्हा माया दाखवती त्रिपुटी, तेव्हा त्रिपुटी अंगानं खोटी आहे. तर तिचं कार्य कसलं खरं. जर स्वतः त्रिपुटी जर खरे असत आणि तिने दाखवलेलं कार्य जर मग खरं समजता येईल. कारण त्रिपुटीला उत्थान होताना तुमची सत्ता लागते आणि त्रिपुटीने दाखवलेलं जगत मिथ्या असतं. मग मिथ्या पदार्थाला मिथ्याच म्हणायचं आणि सत्याकडं बुद्धीनं रमायचं. हे सिद्धांताचं चिंतन हृदयात भरायचं आणि मुक्तीच्या घरात शिरायचं. अहंकार सोडायचं, ममत्व बंद करायचं आणि आपल्या आपल्या स्वरूपात थांबायचं. विलक्षण सुख भोगायचं, आत्मत्व प्रगट करायचं आणि सोहमच्या माध्यमातून भगवंताकडे जायचं. त्या जडाला सोडून द्यायचं आणि वैराग्यामध्ये नांदायचं. विवेकाला धरायचं आणि बुद्धीला ब्रह्मतत्व करायचं. आपल्या आपल्या सामर्थ्यानं साधना करायची आणि साध्यापर्यंत जाऊन थांबायचं आणि तो मी आहे असं अनुभवायचं. वृत्तीला सोडून ब्रह्मत्व पद गाठायचं आणि त्या पदावर थांबायचं. आवाजचं पद बनायचं. निर्व्यवहार, निर्व्यापार, निर्विकार व्हायचं. तेव्हा ज्ञानी म्हणून घ्यायचं. म्हणणं हा व्यवहार आहे आणि होणं हा साक्षात्कार आहे. परमपद हे माऊलीने दिलेलं चमत्कार आहे. हा आनंदाचा आविष्कार आहे. हा वेदाचा नमस्कार आहे. हा लक्षाला भेदणारी वृत्ती आहे. अलक्षित लक्ष केलं त्यानं. हे लक्ष अलक्षित आहे, पण संतांच्या माध्यमातून वेदाच्या शक्तीतून आणि संतांच्या भक्तीतून अलक्षाला लक्षित केलं. लक्ष ते ब्रह्म सारखा व्हायलाय. काही मागायचं नाही भगवंताला, पांडुरंगाला, ज्ञानोबरायांना, कृष्ण परमात्म्याला सगळं धनात धन द्यायले, न मागता द्यायले. ज्या वाणीतून कधी शब्द उच्चारला नाही, जे मनाला कधी कळाला नाही, कानात कधी मिळाला नाही, ते शब्दाचा पाऊस वेदाचा द्यायला. नारायणा आता काही नको, हेच दे. तुझी साथ दे, तुझ्या हातात हात दे, तुझं ऐक्य दे, तुझं सुख दे, तुझ्या सुखात बुद्धी संपू दे, तुझा आत्मा ऐक्य भोगू दे, तुझ्या नामात वाणी जाऊ दे, तुझा संग येऊ दे, तुझं ज्ञान भोगू दे, तुझ्या नामात रंगू दे, जगताचा वाद होऊ दे, तुझी प्राप्ती मला होऊ दे. बस एवढंच मागायचं. दुसरं काय. प्रकाशेन प्रकाशो, जो परमात्मा आहे, जो जगाला प्रकाशासाठी प्रकाशक आणि प्रकाश्य या दोन वस्तूमध्ये तो विभागला गेलाय. जेव्हा प्रकाश करतो तो जगाताला जाणला जातो, त्याच्यामुळे जगत जाणला जातो. तो प्रकाश आहे आणि जगत प्रकाशक आहे. वृत्तीचा व्यवहार आहे. वृत्तीमध्ये तो आहे. वृत्ती जरी गेली तर तो राहतोच. तो मी आहे. प्रकाश जो जगाला जाणताना सुद्धा आहे, जाणीव झाली तरी आहे, जगत गेलं तरी आहे, व्यवहार झाला तरी आहे, व्यवहार न झाला तरी आहे, तो प्रकाश आहे. प्रकाश हा त्याचा धर्म आहे. पण जर धर्म जरी गेला तो धर्मी तसाच राहतो.
मातीचं मडकं बनलं. मडकं हे धर्म आहे. धर्मी गेला का माती गेली का? घट फुटला तरी माती रूपानं उरला. जगत जरी गेलं तरी ब्रह्मरूपानं उरलं. देह जरी सरला तर आत्मरूपानं उरला. हे ज्याला कळालं ते माझ्यामध्ये शिरला. साष्टांग नडवत माऊली. हो ठीक आहे. ऐका आता खूप मस्त आहे. आता हा प्रकाश रूप तो आहे. इथपर्यंत आपण आलो. आता आपण निची अवकाश बघा वसवीत असे. मग वसवीत काय त्याने जग वसवलं, त्याच्यामुळे जग प्रगट झाले ना. मग जगताला प्रगट करणारा, जगताला जाणून देणारा, जगताला आहे म्हणणारा, तोच सत्ता लागणारा आणि जगताचं नियंत्रण करणारा, जगताचा नियमायक, जगताचा नियंत्रक, जगताला नियमन करणारा आणि जगताचं अस्तित्व आहे सांगणारा आणि जगतामध्ये तो खऱ्या रूपाने असणारा आणि जगताला धारण करणारा सगळा तोच तो मीच. भीतीचं लक्ष आहे माझ्या. साष्टांग नडवत सद्गुरु माऊली. नीची तो आपणच झाला ना जगत. आपणे नीची अवकाश वसवीत असे जो. तो प्रकाश पण आहे. जगत पण तो बनला आहे. जगताचा नियंता पण तोच आहे. जगताला नियंत्रण पण त्याच आहे. जगता पण वास्तव त्याच आहे आणि जगत रूप त्याच आहे. वसवीत असे जो. बापरे किती छान सांगितलं, किती सुंदर सांगितलं. वसवीत असे जो. ज्यानं जगताला वसवलं, प्रगट केलं, जगताला धारण केलं. जसं शेतकऱ्यानं शेतामध्ये बी पेरलं, पण पेरण्याच्या कामानंतर ते कसं कसं प्रगट झालं, त्याला कसे कसे पानं आले, त्याला कसं कसं वाऱ्यानं हलवलं, त्याच्यामध्ये बीज कसं मी तयार केलं, ते झाड फळानं कसं भरून आलं, फळामध्ये सुगंध कसा झाला, हे ज्याला कळालं त्याला मोक्षाचं फळ मिळालं. पण बीज मात्र शेतकऱ्याने टाकलं, बाकीचं काम मातीनं पाण्यानं केलं, पण बीज टाकण्याचं काम मी केलं. तसं प्रकाश रूपाचं ज्ञान प्रकाश मी झालं, पण बाकीचं काम मायेच्या द्वारे जगतानं केलं. जगताला धारण मी केलं, पण व्यवहार तिचा झाला. दोघं एकत्र आलो, ब्रह्म मायेचा संबंध झाला. हे ज्याला कळालं तो माझ्यात आला. ज्याला कळालं नाही तो जगताकडे गेला, पित्र झाला, पिंडामध्ये आला. ज्याला कळालं नाही त्याचा पिंड पित्र झाला. पिंड त्याचा मग गेला हवेत. हा मग आता पित्र पाठायला अंगठ्याचं पाणी, तिळाचं पाणी, वर्षाला एकदा पाणी. ज्याच्या घरात पोराचं लग्न नाही त्याला पाणी नाही, काहीच नाही. म्हणून तर लग्न करा म्हणते बाया. सुंदर ऐकत नाहीत माझं. काय करावं या बाया. हे बाया धट लई म्हणजे लई. कळतच नाही ना. दारला येतो प्राणी तो उपाशी जातो. कुठं हिला राहा म्हणा उपाशी महिनाभर, घंटाभर राहू शकत नाही. मताला दूध पिती, काजू खाती, घरामध्ये कपाटातला नाना पदार्थ ठेवती. तेव्हा कळावं या लोकांना देवा नारायण पांडुरंगा. त्याला हॅलो मला बोलाय ऐकच ते नादू. स्वादे चाखजता स्वादू, जो भोगीज तसे आनंद आनंदेची. जो भोगीज तसे आनंद आनंदेची. जो स्वतःचा आनंद स्वतःच आनंद रूप परमात्मा भोगला जातो. मी आनंदाच आहे, आनंदाचा डोही आनंद तरंग. मी आत्मरूप आहे, त्या आत्मरूपाचा आनंद मीच घेत आहे. माझं रूप सुखरूप आहे, मी सुखातच आहे. सुखाचा आविर्भाव जगा होतो आणि सुख त्यामध्ये वृत्तीत नांदत आणि देहभाव तिथून निघून जातो. परमात्मा प्रगट होतो. सुखाला सुखाचा प्रत्यय येतो, आनंदाचा आनंद. रामकृष्ण. एकदिशी नादू स्वादे चाकतता साधू. जो भगितसे आनंद आनंदेची. जो नादे ऐकजते नादू. जो नादे ना सोहमनाथ
त्या नादालाच नाद ऐकू यायला. आता काय करावं? साखरेची गोडी ना अर्जुना, त्या गोडीलाच गोडी करायली. गोडी वाजिबीला कळती ना अर्जुना. हो देवा, गोडी साखर आहे हे साखरेला कळत नसते, ही जिबीला कळती. पण जसा नाद आहे ना ब्रह्मनाद, तो ब्रह्मनाद त्या नादालाच ऐकू यायलाय. बाप्पा हो अर्जुना, साखरेची गोडी साखरेला कळायली, जीवी वाचून तसा ज्ञानी महात्म्याला मी कळालो वृत्ती वाचन. पांडुरंग पांडु पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर